सुंदर मनामध्ये भरली. काय तर म्हणे आमचा जीव वाचवण्यासाठी. आत्ता जर आबा नसते ना तर गेलो असतो आम्ही 12च्या भावात. आबा कधीपर्यंत तुला पाठीशी घालत राहतील रे? आज सुधरल उद्या सुधरल म्हणून तुझ्या सगळ्या चुकांकडे दुर्लक्ष करून राहिले ते. पण तू तर अजून खालची पातळी गाठून राहिला. असेच गुण उधळत राहिलास ना तर तिकीट सोड. कधी पोरगी देणार नाही कोणी तुला. आणि देवाचे आभार मान, आबांसारखा बाप मिळालाय तुला जे तुझ्या सगळ्या चुका पोटात घेऊन तुला सपोर्ट करते. अजून त्यांच्या जीवावर किती उड्या मारणार रे तू? बाप आहे, जन्माला घातलं ना म्हणून काय आयुष्यभर पाठराखण करायची तुझी? शहाणा हो, अजून वेळ गेलेली नाही. नाही तर स्वर्गात काय नरकात सुद्धा जागा मिळायची नाही तुला. कळलं का? काय झालं बे? ऑटोग्राफ. तुझी मला ऑटोग्राफ? हे तुला ऑटोग्राफ कायला पाहिजे? येडाबिडा झाला का तू? काही बोलू नको तू. आता आराम कर, आपण नंतर बोलू. हा जीव, तू जीव माझा जीव वाचवला. ऑटोग्राफ घरात फ्रेम आयुष्यभर जपून. दादा पाणी दे. दादा शांत पडून राहा बरं. पाणी घे. सुंदरा झोप बरं तू, झोप. काय बोलू नको आता. ऑटोग्राफ म्हणजे अभ्या, ऑटोग्राफ तर मी तुझा घेणार आहे. हा हातपाय तुटले. तू देशील? असं कायला बोलतो तू? काही झालं नाही हा तुला? काय तू अशी शर्यत जिंकशील आणि ढाल घेऊन येशील तेव्हा देशील ना मला ऑटोग्राफ? हाँ बोल. रडू नकोस विला. नाही मला नाही पाहत. रडू नको लते. दादा हे आब्या
आई 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 रडतो नको नको बाई, काय म्हणावं याला तिला? एवढं सगळं झालं तरी मी भाऊजींना अजून शर्यतीत ढकलू राहिली ही. कशी हो अशी एवढी उलट्या काळजाची कशी ही? म्हणजे नवऱ्याची काही काळजी आहे की नाही तिला? एवढं होऊन बी पुन्हा शर्यतीत ढकलू राहिली भाऊजींना. मी असले असते ना, मी तर शर्यतीचा श बी काढला नसता. नाही, मी मुळात ना भागच घेऊ दिला नसता म्हणा. पण ही लती ना लय हुशार निघाली. तिनं बरोबर पाहिजे तसं वळवून घेतलं सगळं. तिला माहित होतं तुम्ही आणि आप्पा तर काही शर्यतीसाठी सहजासहजी तयार होणार नाही, आणि आप्पांच्या समोर तर तिची डाळ शिजलीच नाही. म्हणून बरोबर तिनं तुम्हाला पूजेची स्वप्न दाखवली. भाऊजी ढाल घेऊन घरी आले असं चित्र डोळ्यापुढं आणायला लावलं. मला काय वाटतंय आत्याबाई, भाऊजींनी शर्यत जिंकण्यामागं ह्या लतीचाच काही फायदा तर नसेल? पहा ना, आता लग्न झाले, 6 महिने नाही झाले संसार सुरू होऊन, आणि लगे भाऊजी लत्ती करायला लागले. ते एवढ्या तुम्ही समोर उभ्या होत्या, पण एकदा म्हणून आई अशी हाक नाही मारली. खरंच भाऊजी जर का शर्यत जिंकले मग तर काय खरंच नाही. लती बोलली ते खरं होणार ना, अजून शिंग फुटणार तिला. आणि तेव्हा तर 25 लाख असणार मॅडमच्या हातात. तुम्हाला तर पुण्य म्हणून विचारणार नाही हो आत्याबाई. मला कोणी विचारायची गरज नाही आहे. मी माझा नवरा आहे मला विचारायला. खरं बोलले तर मिरच्या झोंबल्या वाटतं. थोडं बोलायचं आहे तुमच्याशी मला. काळजी करण्यासारखं काही नाही ना? काळजी करण्यासारखं तसं काही नाही आहे, पण का डॉक्टर साहेब? नाही, ते शुद्धीवर आलेत हे चांगलंच आहे, पण त्यांच्या मनावर मला काहीतरी ताण जाणवतोय. ते सतत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतायत. डोक्याला मार लागलेला आहे, त्यामुळे असा ताण घेणं योग्य नाही. डॉक्टर साहेब, हे आम्हाला खरंच काही कळून नाही राहिलं. तुम्ही आमच्या सुनबाईशी बोलले तर बरं होईल. हां, मी लतिकाला सांगतो तुम्हाला भेटायला. नक्कीच मी बोलेल त्यांच्याशी. सर, आबासाहेब आले, भेटायचं आहे त्यांना तुम्हाला. आबासाहेब? ठीक आहे, आलोच मी. येतो. हां, सांग. बस तोपर्यंत. आबा अनिड, नमस्कार आबासाहेब. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. कशा आहात? ठीक आहे आबासाहेब, तुमचीच कृपा आहे. आज कसं काही नाही केलं आबासाहेब? आप्पाचा पोरगा ऍडमिट आहे ना, अभिमन्यू. त्याला भेटायला आलो. बरं, कसा आहे तो? स्टेबल आहे आता, सकाळी शुद्धीवर आलाय. देवी आईची कृपा म्हणायची. ते बघा डॉक्टर साहेब, आभ्याच्या ट्रीटमेंटमध्ये कुठलीही कमतरता भासली नाही पाहिजे. नक्कीच. एखादा स्पेशलिस्ट हवा असेल ना मुंबईहून तर आम्हाला सांगा, आम्ही ताबडतोब फोन करतो. आभ्या आम्हाला आमच्या दौलतरावांसारखा आहे. काय आप्पा? आप्पा काळजी करू नको. ठीक होईल आपला आभ्या. अभ्या, आता झोप ना तू. थांब. मी कुठं चालले? इथंच आहे मी. बोलायचं राहील. नाही, आत्ता नाही, नंतर. ऐक तर. अभ्या, जोपर्यंत तू बरा होत नाही ना
तोपर्यंत काहीच बोलायचं नाही, कळलं का? लते तू समोर बस, मी बरा होईन. दुसरं कोणी नको मला. त्या दौलतनं काही डोक्यावर मारलं का? असंच वाटतंय मला. काय बोलताय तुम्ही? काय कळतंय का? काय आलं असं काही बोलायचं? सॉरी मामी. कसं आहे अगं तू आता? ते आजच शुद्धीवर आलेले आहेत. म्हणजे ट्रीटमेंटला ते खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. बऱ्याचदा अशा केसेसमध्ये पेशंट हा कोमामध्ये जाण्याची शक्यता असते. आता फक्त त्यांना आरामाची गरज आहे, बाकी काळजी करण्यासारखं काहीच नाही. लतिका, ऐकलं ना डॉक्टर काय म्हणाले ते? मी तुला आधीच म्हणत होतो, आपल्या आभ्याला काहीही होणार नाहीये. त्याचा ऍक्सिडेंट नाही, हल्ला झालाय त्याच्यावर. तुझं अजून तेच आहे का? मी काय म्हणतो, झालं ते झालं, काय उगीच जखमीवरची खपली काढत बसायची. आणि याच्या समोर तो विषय पण नको. आज पोरग डोळ्यासमोर आहे हेच खूप आहे. काय अप्पा? हे बघ लतिका, तू आता स्ट्रॉंग हो. आभ्याला तुझ्या सपोर्टची गरज आहे. तू एक काम कर, 8-15 दिवस बँकेत जाऊ नको, रजा टाकून दे. मी बोलतो सज्जनशी. लतिका, फॅमिली शिवाय या जगामध्ये दुसरं काहीही महत्वाचं नाहीये. बरोबर ना? अप्पा चल, मला तुझ्याशी काही बोलायचंय. माझ्याशी? महत्वाचं आहे. आणि लतिका, काळजी घे आभ्याची. आणि काही लागलं ना तर फोन करायचा, कळवायचं मला. तसं येतो. आणि ते डोक्यातलं फूल काढून टाक आता. खूळ? कसलं खूळ? मी बोलतो. चल. कुठे गेले होते तुम्ही दोघं? मामी, आम्ही पोलीस स्टेशनला गेलतो. पोलीस स्टेशनला? हां, पोलीस स्टेशनला गेलो होतो. ती पोलीस स्टेशनला गेली होती? हो, आमच्या दौलतरावांविरुद्ध तक्रार करायला. आपण हे बघ, लई घाम गाळून ही खुर्ची कमवली आम्ही. राजकारणात आमचं रेकॉर्ड एकदम साफ आहे. पण हिच्या एका चुकीमुळे राजकीय वर्तुळात आमची बदनामी झाली आहे. कशी भरून काढणार ती? हे पहा, आम्ही पडलो सामान्य माणसं. हे तुमचं राजकारण बिचकारण आम्हाला नाही कळत काही. आम्हाला फक्त आमच्या पोराची तब्येत नीट व्हायला पाहिजे ना. नीट लक्ष द्या ना त्याच्याकडे. कशाला रिकाम्या उचापती करत फिरते तुमची सून? आमच्यावर खोटे आरोप केले ना म्हणून पोलीस तिला जेलमध्ये टाकत होते. हा, मीच त्यांना म्हटलं की पोर आधीच सैरभैर झाली आहे. उगाच तिच्यामुळे अख्ख्या घरादाराला टेन्शन नको ना उगा. अप्पा, तिला वेळीच थांबव. हे तक्रार करायच्या भानगडीत पडू नको म्हणावं. गोष्टी जर हाताबाहेर गेल्या ना तर आम्ही काही करू शकत नाही. मग
आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली आहे, अलग लक्षात कुठल्याही क्षणी ते इथे मोर्चा घेऊन येतील. अर्थात ते आता काय ते तोडफोड करतील की मारामारी करतील मलाही माहित नाही ना. आमच्यावर कोणी बोट उचललं ना तर ते आमच्या पार्टीवर बोट उचलल्यासारखं असतं. काय ना की शेवटी आम्ही अब्रूला घाबरतो. लोकांच्या मनामध्ये आमची प्रतिमा स्वच्छ राहिली पाहिजे, कळलं का? आमच्या इमेजवर कोणी शिंतोडे उडवले तर आमच्या खुर्चीला धोका आहे असा त्याचा अर्थ. आणि आमच्या खुर्चीला धोका निर्माण झाला ना तर आम्ही कुणालाही सोडणार नाही, कळलं ना? तवरून ताक भात ओळखायचा. अप्पा सध्या आव्याची काळजी घे आणि सांग त्याला उगाच शर्यतीचा हट्ट धरू नको. काय जीवापेक्षा मोठी नाहीये ना ती शर्यत, त्याला म्हणा आधी बरा हो. अप्पा काय ना की आपली पोरं नीट तर मग आपण नीट, बरोबर की नाही? चल येतो मी. तेवढंच बाकी राहिलं होतं पोलीस स्टेशनला जायचं, ते बी करून आली का तू? तू काय ठरवलंय का लतिका घरादाराला फार? शांत राहते का जरा? अभ्यासामोर नको, नंतर बोलू. पोलीस स्टेशन लते हा अभ्या. काय नाही होणार. कळलं मला ते. मग हातावर हात धरून बसायचं का अभ्या? अभ्या त्यांनी हल्ला केलाय तुझ्यावर. शांत राहता का दोघं जरा? हा नंतर बोलू, जरा आराम करतो आब्यात. दादा हात देतो का? कायला? उठता येतं का पाहत? अरे पण कायला? शांत झोप ना. शर्यतीच्या आधी बरं व्हायचं ना. लते अगं अरे काय डोस कमीच का फिरलंय का काय तुमचं? अभ्या झोप पहिला. अरे एवढं पायाला लागलंय, काय करू लागले तुम्ही? सगळे तेच बोलतात. दौलत घाबरला म्हणून त्यानं मारलं. हा ना, किती नीच माणूस आहे ना. एवढी हिंमत असते ना मैदानात लढायला पाहिजे होतं त्याने. हिंमत नाहीये ना, भेकड कुठला. सांगतो तेवढं ऐका. हा बा, आजपासून लतिका सक्तीच्या रजेवर गेली पाहिजे. सक्तीच्या रजेवर का? आम्हाला प्रश्न विचारलेले आवडत नाही. सॉरी आबा, पण ऑलरेडी तिने रजेचा अर्ज दिलाय ना. मग मुदत वाढवा. राहू द्या जरा नवऱ्याबरोबर तिला. ठीक आहे. आणि तुम्ही आजपासून शर्यतीकडे लक्ष द्या.
हा? दरवर्षी आपली बँक स्टेज स्पॉन्सर करत असते. हा, तुम्ही त्या सोफांशी बोलून घ्या आणि स्टेजच्या चारी बाजूला आपल्या बँकेचं PR कसं होईल त्याच्याकडे लक्ष द्या. उगा त्या हॉस्पिटलला चक्र मारू नका. लतिका आहे ना त्याची बायको, ती देईल लक्ष. कळलं का? हां बघ. मला लतिका बँकेत नकोय. कायमची का? ते मी नंतर सांगेन विचार करून. हा. असे काही स्टंट्स करू नका प्लीज. जखम ओली आहे अजून पायाची. पाय कायमचा गमावून बसाल. लक्ष ठेवा, काळजी घ्या जरा. चुकलं आमचं. ठीक आहे. मी काय म्हणतो, असं नाही करू लेकरा. सॉरी काय आला म्हणतो रे. आता तुला चड्डीशी बरं व्हायचं की नाही. काय आला माझ्या जीवाला घोर लावतो लेकरा. आता नको. हा अभ्या आता काही एक करायचं नाहीये, फक्त आराम करायचा. मी बोलतेय ना,